नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 6.2. प्रश्न पहिला बघा, या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत. पहिली संख्या मोठी आहे, दुसरी संख्या लहान आहे. तर स्टारच्या जागी किंवा फुलीच्या जागी कोणता अंक असेल ते आपण ओळखणार आहोत. बघा, संख्या काय आहे? 5,79,000. 5,79,000. मग पुढे या ठिकाणी आहे स्टार, त्यानंतर 88 आणि या ठिकाणी जर बघितलं तर 689. मग आता ही संख्या, पहिली संख्या मोठी होण्यासाठी ह्या स्टारच्या जागी कोणता अंक असेल? बघा, शेवटी जर बघितलं तर 689. मग आपण पर्याय क्रमांक 1 घेतला तर या ठिकाणी काय होणार? 588 होणार, म्हणजे ही संख्या लहान होणार, म्हणून पर्याय क्रमांक 1 चुकीचा. आता पर्याय क्रमांक 2 नुसार जर आपण या ठिकाणी 6 घेतले तर किती होणार? या ठिकाणी 688 आणि या ठिकाणी 689, म्हणजे 688 लहान होतात, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे. मग पर्याय क्रमांक 3 नुसार या फुलीच्या जागी जर आपण 4 घेतला तर 488. मग 688 पेक्षा 488 ही संख्या लहान येते. आपल्याला ही संख्या तर मोठी पाहिजे, कारण की या संख्येकडे मोठं तोंड आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे. मग आता पर्याय क्रमांक 4 बरोबर असणारच आहे. आपण पर्याय क्रमांक 4 या फुलीच्या जागी जर घेतला तर या ठिकाणी येतो 7. मग 788. बघा, 689 पेक्षा 788 ही संख्या मोठी आहे, म्हणून बरोबर पहिली संख्या मोठी येते. म्हणजे आपल्याला फुलीच्या जागी पर्याय क्रमांक 4 घ्यावा लागेल, म्हणजे आपलं उत्तर असेल बरोबर. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, संख्या काय होते? 5,79,788 मोठी आहे, 5,79,689 पेक्षा बरोबर, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 2. आपल्याला 5 संख्या दिलेल्या आहेत. या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यामधील फरक किती? आता या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत 5. यामध्ये सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या यातील आपल्याला फरक शोधायचा आहे. मग आता संख्या चढत्या क्रमाने लिहा किंवा उतरत्या क्रमाने लिहा. म्हणजे आपण संख्या चढत्या क्रमाने जर लिहिल्या तर सर्वात सुरुवातीला येणार सगळ्यात लहान संख्या, आणि उतरत्या क्रमाने जर आपण सुरुवात केली तर सगळ्यात मोठी संख्या अगोदर येणार आहे. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचंय, सगळ्यात लहान संख्या आणि सगळ्यात मोठी संख्या यातला फरक. मग आता यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर 43,000, 42, 43, 42 आणि 43. मग 43,000 मोठी आहे. मग या 43,000 मध्ये 43,048 ते 43,486 आणि 43,844. मग मोठी संख्या कोणती आहे? तर मोठी संख्या आहे 43,844. 43,844. आणि सगळ्यात लहान कोणती? 42,042. मग या ठिकाणी 42,544 आणि 42,454. 42,454 ही संख्या लहान आहे. मग मोठ्या संख्येतून आपण काय करणार? लहान संख्या वजा करणार, म्हणजे आपल्याला मिळेल 2 संख्यातला फरक. 4तनं 4 गेले 0. या ठिकाणी 4तनं 5 जाऊ शकत नाही. 8कडनं हातचा घेतला, 8च्या ठिकाणी झाले 7. 14तनं 5 गेले, खाली राहिले 9. 7तनं 4 गेले, खाली राहिले 3 आणि 3तनं 2 गेले, खाली राहिला 1. 4तनं 4 गेले 0. उत्तर आलं 1390. म्हणजे सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या यातला फरक आला 1390. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1390. प्रश्न नंबर 3. या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या असल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या लिहाल? आता 4 संख्या दिलेल्या आहेत, 1, 2, 3 आणि 4. बघा, 39,798, 39,978, 39,897, 39,987. या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या असल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या लिहाल? या संख्यांचा लावायचा आहे आपल्याला चढता क्रम. आता चढता क्रम म्हटलं की सगळ्यात लहान संख्येकडून आपण सगळ्यात मोठ्या संख्येकडे जाणार. आपल्याला विचारले सर्वात शेवटी कोणती संख्या लिहिणार? मग सुरुवातीला आपण सगळ्यात लहान संख्या लिहिणार आणि सर्वात शेवटी सगळ्यात मोठी संख्या असेल. मग या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर 39,700, 39,900, 39,800 आणि 39,900. मग आता 39,978 आणि 39,800 आणि 39,987. मोठी संख्या आहे 39,987. ही सगळ्यात मोठी संख्या आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 39,987. प्रश्न नंबर 4. या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती? आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत, 1, 2, 3 आणि 4.
या संख्या लिहायच्यात आहेत उतरत्या क्रमाने, म्हणजे सगळ्यात मोठी संख्या पासून सगळ्यात लहान संख्येकडे आपण जाणार आहोत आणि पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची आपण बेरीज करणार. आता 497, 498, 497 आणि 497. सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 4,98,989. 4,98,989 ही सगळ्यात मोठी आहे. त्यापेक्षा लहान कोणती आहे? 497,900, 497,800 आणि 497,999. तर या ठिकाणी 4,97,999 ही मोठी आहे, ही लहान आहे. आता त्यापेक्षा लहान कोणती आहे? 4,97,998 त्यापेक्षा लहान, आणि सगळ्यात लहान आहे 4,97,889. बघा या ठिकाणी संख्यांचा आपण उतरता क्रम लावलेला आहे. उतरता क्रम लावल्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज करायची. ही आहे पहिली संख्या, ही आहे तिसरी संख्या. बघा 4,98,989 अधिक 4,97,998 यांची आपण करणार बेरीज. आपल्याला मिळेल उत्तर 8 दुणे 16 आणि 1 17 हातचा आला 1, 9 दुणे 18 हातचा आला 1, 9 दुणे 18 आणि 1 19 हातचा आला 1, 8 दुणे 16 हातचा आला 1, 9 दुणे 18 आणि 1 19 हातचा आला 1, 4 दुणे 8 आणि 1 9. आपल्याला उत्तर मिळालं 9,96,987. 9,96,987 म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 5. 32,321, 32,312, 32,231, 32,123 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिल्या व तिसरी संख्या यांची बेरीज किती? आता या ठिकाणी आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत. या संख्या आपण उतरत्या क्रमाने लावणार आहोत, म्हणजे सगळ्यात मोठ्या संख्येकडून सगळ्यात लहान संख्येकडे आपण संख्या लिहिणार आहोत आणि पहिली आणि तिसरी संख्या यांची करणार आहोत बेरीज. मग आता 32,321, 32,312, 32,231 आणि 32,123 या संख्या उतरत्या क्रमाने. सगळ्यात मोठी संख्या आहे 32,321, त्यापेक्षा लहान आहे 32,312, त्यापेक्षा लहान आहे 32,231 आणि सगळ्यात लहान संख्या आहे 32,123. या संख्या लिहिल्यानंतर पहिली आणि तिसरी संख्या यांची करणार आहोत आपण बेरीज. पहिली संख्या आहे 32,321 अधिक 32,231, 1 आणि 1 2, 3 आणि 2 5. या ठिकाणी 231, 3 आणि 2 पुन्हा 5, 2 आणि 2 4 आणि 3 आणि 3 6. उत्तर आलं 64,552. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 6. 999 चौकट 7 या संख्येतील चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या 99,987 पेक्षा मोठी असेल? बघा 999 चौकट या ठिकाणी 7 आहे, पुढे आहे, ही संख्या मोठी आहे 99,987 पेक्षा. मग चौकटीच्या जागी आपल्याला कोणता अंक घ्यावा लागेल? आता पर्याय क्रमांक 1 नुसार आपण जर या ठिकाणी 9 घेतला, बघा या ठिकाणी किती झाले? 99,997 आणि 99,987. बघा 987 आणि 997, 997 संख्या मोठी आहे, 987 ही संख्या लहान आहे. म्हणजे आपलं उत्तर बरोबर येते. 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आपण चौकटीच्या जागी जर 9 हा अंक घेतला तर ही पहिली संख्या बरोबर मोठी येते दुसऱ्या संख्येपेक्षा. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 9. प्रश्न नंबर 7. पुढील संख्या गटांपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने अचूक मांडल्या आहेत? आता चूक म्हणजे चूक आणि अचूक म्हणजे बरोबर. 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायामध्ये कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने बरोबर मांडलेल्या आहेत? चढता क्रम म्हणजे सगळ्यात लहान संख्येकडून आपण सगळ्यात मोठ्या संख्येकडे संख्या लिहित जाणार. पर्याय क्रमांक 1. बघा 5,12,345. आता पुढची संख्या चढता क्रम म्हटलं की त्यापेक्षा मोठी यायला पाहिजे. 5,12,000 पेक्षा मोठी संख्या. आता या ठिकाणी 4,12,000 आहे, म्हणजे ही संख्या लहान झाली, म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. बघा पहिल्या संख्येनंतर दुसरी संख्या लहान आली, पहिल्या संख्येनंतर दुसरी संख्या मोठी पाहिजे, तिसरी संख्या त्यापेक्षा मोठी आणि चौथी संख्या
त्यापेक्षा मोठी यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 चुकीचा. पर्याय क्रमांक 2 5,12,345 आणि त्यानंतर आहे 5,11,000. मग आता 5,12,000 पेक्षा 5,11,000 आणखी लहान आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे चुकीचा. आपल्याला संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या पाहिजे. पर्याय क्रमांक 3 आहे 5,11,937. पर्याय त्यानंतर पुढे आहे 5,12,345. ही संख्या बरोबर आहे. 5,11,000 पेक्षा 5,12,000 मोठे आहे आणि त्याच्या पुढची संख्या 4,33,000. मग 5,12,000 पेक्षा 4,33,000 आणखी लहान येतात, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे. 1, 2, 3 पर्यायामध्ये संख्यांचा चढता क्रम बरोबर लावलेला नाहीये. मग चौथ्या पर्यायामध्ये बरोबरच असणार आहे. डोळे झाकून आपण या ठिकाणी उत्तर सांगू शकतो, पण आपण चेक करूया. 4,12,900 संख्या आहे पहिली. पुढची संख्या त्यापेक्षा मोठी पाहिजे. 4,12,000 पेक्षा 4,33,000 मोठी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर येतोय. आणखीन पुढे जाऊया. 4,33,000 पेक्षा पुढची संख्या मोठी पाहिजे. 4,33,000 पेक्षा पुढची संख्या आहे 5,11,937. बरोबर आहे. 4,33,000 पेक्षा 5,11,000 मोठे आहे आणि 5,11,937 पेक्षा पुढची संख्या 5,12,000. 5,11,000 पेक्षा 5,12,000 आणखी मोठे आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 7व्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेल्या संख्या बरोबर चढत्या क्रमाने लावलेल्या आहेत, म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नंबर 8 33,374, 33,743, 33,437, 33,347 या संख्या योग्य क्रमाने लिहिल्यास पहिल्या व शेवटच्या संख्यांमधील फरक किती असेल? बघा, 4 संख्या दिलेल्या आहेत. पहिल्या आणि शेवटच्या संख्यांमधील फरक म्हणजे थोडक्यात आपण उतरता क्रम जर लावला तर सगळ्यात मोठी संख्या आणि सगळ्यात लहान संख्या यातला फरक म्हणजे आपण करणार वजाबाकी. मग या 4 संख्यांमध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर मोठी संख्या आपण बघा या ठिकाणी 33,300, 33,700, 33,400 आणि 33,300, म्हणजे मोठी संख्या आहे 33,743. ही संख्या सगळ्यात मोठी आहे आणि सगळ्यात लहान संख्या 33,374, 33,437 आणि 33,300. मग 33,347, 33,347 ही सगळ्यात लहान संख्या आहे. यांचा फरक शोधायचा आहे आपल्याला या दोन संख्यामधील, म्हणजे आपण करणार वजाबाकी. 3तनं 7 जाऊ शकत नाही. 3 खोडायचे, वर घ्यायचे. 4कडनं हातचा 4च्या ठिकाणी 3, 3च्या ठिकाणी झाले 13, 13तनं 7 गेले. मग या ठिकाणी खाली राहतात 6. 3तनं पुन्हा 4 जाऊ शकत नाही. 7कडनं हातचा या ठिकाणी झाले 13, 7च्या ठिकाणी 6. 13तनं 4 गेले, खाली राहिले 9. 6तनं 3 गेले, खाली राहिले 3. 3तनं 3 गेले 0, 3तनं 3 गेले 0. उत्तर आलं 396. म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या संख्यामधील फरक आला पर्याय क्रमांक 4. 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 396. नंबर 9 8,758, 8,587, 8,875, 8,478 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास त्यातील तिसऱ्या संख्येत शतक स्थानावर कोणता अंक आहे? बघा, आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत. या संख्यांचा लावायचा आहे उतरता क्रम, म्हणजे सगळ्यात मोठ्या संख्येकडून सगळ्यात लहान संख्येकडे आपण संख्या लिहिणार आणि पुढे काय म्हटले ते आपण बघूया. संख्यांचा उतरता क्रम लावूया. सगळ्यात मोठी संख्या आहे बघा 8,700, 8,500, 8,800 आणि 8,400. सगळ्यात मोठी संख्या आहे 8,875. 8,875 त्यापेक्षा लहान आहे 8,700. 8,758 त्यापेक्षा लहान. त्यापेक्षा लहान आहे 8,500. 8,587 आणि सगळ्यात लहान आहे 8,478. संख्यांचा उतरता क्रम लावलाय आपण. आता त्यामध्ये काय म्हटलंय, तिसऱ्या संख्येत 1, 2 आणि 3, तिसऱ्या संख्येमध्ये शतक स्थानावर कोणता आहे? शतक स्थानावर 5 हा अंक आहे, म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. उत्तर आहे 5. नंबर 10 32,996, 39,296, 2,29,997, 39,096 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती? 4 संख्या दिलेल्या आहेत. संख्यांचा लावायचा आहे आपल्याला उतरता क्रम. मोठ्या संख्येकडून संख्या लहान संख्येकडे आपण लिहिणार आणि पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल. सगळ्यात मोठी संख्या बघा 32,996, 39,296, 2,29,997 आणि 39,096. तर सगळ्यात मोठी संख्या आहे 2,29,997. ही सगळ्यात मोठी आहे.
त्यानंतर आहे 39,296, त्यापेक्षा लहान आहे 39,296, त्यापेक्षा लहान आहे 39,096 आणि सगळ्यात लहान आहे 32,996. आता या संख्या आपण उतरत्या क्रमाने लावल्यानंतर पहिली आणि तिसरी संख्या यांची करायची आहे आपल्याला बेरीज. 2,29,997 अधिक 39,096. 39,096 यांची करणार आपण बेरीज. 6 दुणे 12 आणि 1 13 हातचा आला 1, 9 दुणे 18 आणि 1 19 हातचा आला 1, 9 आणि 1 10 हातचा आला 1, 9 दुणे 18 आणि 1 19 हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 2. म्हणजे उत्तर आलं 2,69,093. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी स्वाध्याय 6.2 संपलेला आहे. पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.